जालन्यातील तुपेवाडी शिवारामध्ये आज एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये जवळपास 7 प्रवाशांना जीव गमवावा लागला। हीच ती विहीर आहे ज्या विहिरीमध्ये टॅक्सी प्रवासी जी जीप असते ती कोसळली आज दुपारच्या सुमारास आणि यामध्ये जवळपास 7 जणांचा बुडून मृत्यू झाला आणि 6 जण जखमी झाले। त्या 6 जणांवरती उपचार सुरू आहेत। खरं तर पंढरपूरच्या वारीवरून ही सगळी ग्रामस्थ आजूबाजूच्या खेड्यातली वापस आलेली होती आणि आज दुपारच्या सुमारास जालना येथे का टॅक्सी जीप मध्ये ती बसली आणि राजूरकडे आणि आजूबाजूच्या गावामध्ये ती मंडळी सगळी आपल्या आपल्या गावामध्ये जाणार होती आणि या ठिकाणी काही ग्रामस्थांच्या माहितीनुसार काही तांत्रिक बिघाड जीप मध्ये झाला आणि ती सरळ ब्रेक फेल झाल्यामुळे ही जीप आहे ती सरळ या विहिरीत येऊन कोसळली। आपण बघू शकत असाल तर या विहिरीला कठडे नाहीत आणि हा समोर जे अग्निशमन दलाच्या गाड्या उभ्या आहेत तो मुख्य रहदारीचा रस्ता आहे, म्हणजे जालना ते राजूर असा रोड आहे आणि ह्याच अग्निशमन दलाच्या गाडीच्या पाठीमागून ही जीप या ठिकाणी सरळ अगदी आली आणि विहिरीत कोसळली। ग्रामस्थांनी लगबगीने पोलिसांना फोन केला आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी मदत कार्य सुरू केलं। त्यामुळे 6 जणांना जिवंत काढण्यात यश आलं, मात्र यामध्ये 7 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। या मयतापैकी 3 महिलांचा समावेश आहे। पंढरपूरच्या वारीहून येताना त्यांच्या हा गाडीला भीषण अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला। त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। खरं तर नेमकं या रोड पशीच लगतची ही विहीर आहे, त्यामुळे यापूर्वी एकदा जालना जिल्ह्यामध्ये जामवाडी फाट्याजवळ अशा प्रकारेच 2 वेळा विहिरीमध्ये जीप कोसळल्याचा मागचा अनुभव आहे आणि आता याही वेळेस 3ऱ्या वेळेस जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा अपघात झाला आहे। त्यामुळे रस्त्याकडे लगतच्या ह्या ज्या विहिरी आहेत त्या मृत्यूचे सापळे बनू लागले आहेत। रवी मुंडे, एबीपी माझा, तुपेवाडी, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।